श्री शिवलीलामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जे ते शिवनामघोष निरंतर ते के जे जन्म मरण साचरती ही कळकाळ जिंकला समग्र शिव शिव हर हर छंद जाणते पाप जाळाव्या निश्चिती शिवनामीन आहे जितकी शक्ती तितके पाप त्रिजगती अद्यापि कोणी नसेल केले. जैसे प्राण्यांचे चित्त विषय गुंतले अत्यंत देवी शिवनामी होता रथकेचे बंधन मंगत सिंह धनेच्या धरुणी चित्ती त्या धनाड्याची करती सुती येते तैसे शिवध्यानी प्रवर्तती तरी जन्म मरण कैचे दया राज्य भांडार धन साधा वयागत करती यत्न देवी शिवचरित्रे जडे मन संकट विघ्न कैचे दया तरी धन्य ते शिवर ध्यानरत नेशी विषय कथा अद्भुत ते नेहमी शरणी सांगत शोध शोनकाधिकं प्रति वामदेव नामे महाज्ञानी शिव ध्याने विचारे कारणे एकाकी निर्माय शांतदात जने त्रिविध भेद रहित जो दिशा जयाचे अंबर भस्मचर्याचे दिगंबर वस्त्र रहित पापाने मात्र एकला विचारे वनित काय करावे कोठे जावे काय घेऊन काय त्याच्यावे विश्व शिवमय वगे भेद मोद वेद नाही अक्रोध वैराग इंद्र दमन क्षमा दया कृपा समदर्शन निर्लोभ जात भय शोकमान कारद्रयीजन धरीच गृह अपत्य दारा मठ वर्जित क्षणी एक परिग्रह नाही सत्य काय वाचा मनोदंडयुक्त मौन बोलित इतरांसी ज्ञान चर्चा शिवस्मरण यामे नेनीची भाषण याचे नाव बोली मौन भेदाभेद रहित सर्वांच्या अनुग्रहास्तव हे स्वरूप धरुणी विचारे शिव जड जीव तारावे सर्व विचारे सृष्टी सोयीचे कार्य कर्म सारुणीस कारण आत्मस्वरूपी पावला समाधान देहातीत विधी निषेधहीन प्रवृत्ती निवृत्ती वेगळा निरंकुश तो निसंग जैसा महारण्य विचारे मातंग तैसे रीती अभंग वेदशास्त्रे वर्णिती तो स्वरूपी सदा समाधीचा गगन ही त्याच्या अंगात रूपत म्हणून ते ही दभरती सारित हेतू दृष्टांत वर्जित आणि ते ज्यांचे दाहकत जाळिले उर्वींचे कठीणत्व मोडिले चंचलपणे हिरणी घेतले प्रपंचनाचे तेने हे आर्द्रत्व निरसून धोनी युद्ध केले जीवन एवं पिंड ब्रह्मांड जाळून भस्म चर्चले ऐसा तो मूर्त अमूर्त केवळ शुकी जड भरत क्रौचारण्य विचारत सर्व देखत शिवरूपचे तो एक ब्रह्म राक्षस धावत महाभयानक शरीर अद्भुत कपाळ चंद्र जीव ललित भयानक मुखा बाहेरी गद्रांगार तैसे नेत्रे बहुत जीव भक्षी अपवित्र शुद्धित त्रोषित पापी कुपात्र अकस्मात पातला महाहिंसक सर्वभक्षक तेने वामदेव देखील पुण्यश्लोक धावून एका कंठी घालित मठी त्याच्या लोहो परिसासी सकटता पूर्ण तत्काळ होय सुवर्ण देवी मंग स्पर्श कर्मती पारटी त्याची वामदेवांगीचे भस्म त्याच्या अंगी लागले उत्तम सत्ववृत्ती झाली परम असुरभाव विसरला आपल्या अंगी जगडवण उद्धरिला पिशिताशन हे त्याचे नाहीच भान समाधीस सर्वदा तो नेने सुख दुःख शीतोष्ण लोकने किंवा दिती पूर्ण शरीर भोग रोग धारण हेही नेने कदा तो मी हिडत देश विदेश हेही स्मरण नाही त्याची तो ब्रह्मानंद सौख्यराशी विधी निषेध स्पर्शेना असा ऐसा तो योगेंद्र निश्चय त्याच्या अंगी स्पर्श पापी झाले वस्मा विवेरूप होऊन सप्रेम सरणी लागल्या त्याच्या सहस्रजन्मीचे झाले ज्ञान त्याचे आठव झालं संपूर्ण मानस सर्व विवेक पान करता काक हंस होय ही हाटक नदी पुरी देख पाडदा पाषाण मूर्तिक काष्टाधिक दिव्य कारतल स्वर होय सुरेख देवी राक्षस पालटला की करिता सुधारस पानम जयते सहजचे झाले देवपन की शशी किरण स्पर्श करुण द्रव्य जैसा चंद्रकांत की रवी भगवता विशेष निष्ठसरे प्रकटे प्रकाश तैसा उदरला राक्षस मन करीत यांचे मने गुरुवारे एक पूर्ण तव दर्शने झालो पवन तुझी जी करीत संभाषण वाटते पावने शिवपद मज सहस्र जन्मीचे झाले ज्ञान तरी 25 जन्मापासून पापी घडले अनुदारुण अनक्रमे जाण सांगतो पूर्वी मी राजा दुर्जय वनमंडळी पाळीच निर्भय परमद्राचार्य निर्दय गो ब्राह्मण प्रजापीडित प्रजेचे नित्य करी महाराज आवडे जयचं विचारे स्वेच्छाचार वेद प्रणशास्त्र कैसे आहे नेने मी नेने स्वप्ने हे नेन धर्मविर्महतती पापी गेली परम नारे अनुनि उत्तम नित्य नित्य भोगी मी यशाचे श्रिया असंख्य भोगन बंदी करण केले दुर्डतेचे रक्षण सर्वे देश धुंडवून स्त्री अनितन आणि मी एकदा भोग देऊन दुसऱ्याने पाहि वदनम त्या बंदी क्रंदून रडती शापे लागी विप्र पळाले राजंतून पट्टने ग्रामी सटके जाणे इतके हे धुंडोणी स्त्रिय धरुण आणि मी भोगल्या तिने जतनारे द्विदार्दशोद्रे कुमार दिवेश स्त्रिय सुंदरी सहजत भोगिल्या शूद्रांच्या सहस्राला जंडाळणारे शारसते जाण त्यावरी पवित्र मांगाने एकसत्र भोगिल्या चर्मकन्या 500 400 गणित वारांगणा संख्यात समान आहे ते 500 महारणी तिथिका सुरक्षित नितंबिनी या वेगळ्या कोणाकोणी इतर वर्णाष्टदश इतक्या कामिनी भोगून तृप्तन मी कदा मला नित्य करी मद्यपान भक्ष तितके भक्षी सदा जे भगवत पाप भोग मज लागला क्षय रोग मृत्यू पावले सवय कुंद गुरुतांत दूत धरुणी नीती यम पुरेचे दुघ्या परभोगिले मेजाती दुस्तर तप्त भूमी होती ताम्र त्यावरी मज चालविले
लोहस्तंभ स्तब्ध करून त्याचे नेहमी म्हणून देवी त्या लिंगन माझे घोर कर्मचरण असे पत्रपणे हिंडवी ती कडे तेल झाले तप्त त्यांत नेऊन बडवीत तोंडी घाली ती मला रकुमत पाप बौद्ध जाणणी महाअक्षर कुटीर जाणणी मुखी घाली ती बसले पडून तीक्ष्ण जंतूंचे घेऊन नेत्र फोडती एक सरेने कुंभी पाके घालून शिजवी ती करणे लप्त लोहदंड खोवी ती आहा ते त्यांची चाचणी किती सांगू आता गुरुवर्य ते रक्तरेत कुंड दारुणा त्यांत पंचवी ती कित्येक दिन मास तोडीने सांडसे करून वरे शिंपती शारोदक जिव्हा नासिकाने करण्यात तीक्ष्ण शस्त्रे दाटे टाकी ती छेदून हस्त पाद खंडून पोट फोडीतील क्रूर शस्त्रे अंगाचा गाठ ती भाता शब्द शस्त्रे रोहिती माता शिष्ण छेदून गुरुद्वारे अवचित तप्त अरगळ घाले ती सर्वांगासे टिपरा लावून समेची करती पाशबंधन पृष्ठीकडे वाकून चरणी वादिती बोटो बोटी रुसया रोवून पाशाने वृक्षण करती चूर्ण हस्तपायी आणून भाषाने बेळी घाली ती सहस वर्षाने लगे अंत ईशान अंधधर्मी नरके वडवीत एक येऊनी पाडती दात पाशा घाली ती ग्रीवेसी आपली विष्टमुद्रांत कालून भक्षविधी यमदूत सवेची अंगा किडे पडत मित जाणणी श्याम शबल शाणे लावून चराचर चांटविते अंग पाडून एक शिर असती काढती ओढून एक मास करीती लोहार गळाला उष्ण तीव्र पृष्टी हृदय करीती मारा कळी घालून सत्वर लोह तप्त मुसळे विजयांची ती तीक्ष्ण औषधींची रस आणि ती नासिकाद्वारे होती ती सवेची गुरुशक कोपी टाकी बहुत पती भोगिल्या ज्यांचे विष परमधुर दर ऐसा ऐसे अंगात डसविती विखार अग्नी शिक्षा शिका सत्वर शरीर जर भाजले अंतरिक्ष अति धारेवरी वेसून पायी बांधती जड भाषाना सवींच पर्वतावर नेवण देती ढकलून निर्दयपणे आंधळी कडून त्याच्याकडून भक्षवेती उर्दू नेवण टांगी आपटी ती क्रोध करे लोह कंटकी उभे करुणात गर्दी इंगळाच्या अंधुरण मस्तकी करून पाषाण उभे चिरून टाकी ती लोह जनक करुणी तप्त खाका मरणे दूत मारित ओष्ट धुरुणी फाडित तप्त सळे रोविती नाकिम ओपराटे टांगोने मानिसी बदी पाषाण रेग ऐस व्याघ्र दिक आणण बलिदारिती त्यासाठी गजपता खाली करविती जीर्ण करविती तप्त नीरप्राशन अष्टांगी चौकर्वतून वेगळा टाकी ती भयानक भोवतीच वेळ साविती लिंग छेदन खाकामध्ये सांधे ठाई ठाई मोडती तीक्ष्ण दूर देती टांगून भूमी रोवून शरीर करती भोवत शरमारा सवेची जुळम तीव्र त्यावरी पालती घाली ती वरी मारिती मुसळगाय एक पाषाण जड बांधून पाय नरक पापित टाकी ती पाय अंत न लागे तर कांचा शिशी यांचा रस करून बळायची करविते प्राशन तेथे कथा जायत नाही प्राणयातना धरून भोगाव्या ऐसे तिने सहस्र वर्षपर्यंत नरकायतना बघिलं होतं त्यावरी मध ढकलून देते व्याघ्र जन्म पावलं दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी रोग भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालं पाचवा सहावे जन्मी सारमे सबळ सातवे जन्मी श्रीगाल आठव्या नेगवाय विशाळ गुरुवर्य मी झालो की नवे जन्मी मर्कट प्रसिद्ध दहावे मन मी झालो गर्द निषिद्ध त्यावरी नकुळ मग वायस सिद्ध 13वे जन्मी भोक झालो 14व्या जन्मी मनकोकट त्यावरी गिद्ध झालं पापिष्ट त्यावरी रानमार्जर दुष्ट मंडूक त्यावरी जानपाम 18वे जन्मी झालो कुर्म त्यावरी मत्स्य झालो दुर्गम सवेंची पावलं मुख शोक जन्म उलुक त्यावरी झालो मी 22व्या जन्मी वनविरद त्यावरी दुष्ट जन्म प्रसिद्ध मग जरात्मा निषादम नंतर आधा राक्षस झालो मी सहस्र जन्मीचे माझं ज्ञान झाले स्वामी संपूर्ण दर्शनांचे प्रतापे करून पावन झालं स्वामी गंगा स्नानी जळी पाप त्रिनंदन हरितापद सुर तरुण देऊन देण्यापहरी दर्शन करून पापतापदैन्य अति पापतापायनी देणे संत सगामे संत समागमे जाय जळून यावरी मामध्ये वचन बोलत झालं ते एक विप्र होता मंगळसूत्र श्री श्री बहुकाळ तिच्या प्रकारे साधून वेळ जीवेचे मारितला तो ग्रामाबाहेर टाकेल फिरत कोण संस्करण करीत तो यमुदतीने मारित त्याचाच भोवतो बघित असे इकडे शिवसदन उत्तम त्यांत बेडबडले प्रेत भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भोजुक्त भोजना बैसले त्यांच्या भस्मांत श्वान सवेग येऊन बैसले पाहिले शिवलिंगच भस्म चर्चित त्याचे अंग जात असे मग त्वराने पडले होते विप्र फिरत त्यावरणे गेले अकस्मात पळस भस्म लागत परिपरहित झाला तो यमदूते नरकांतून काढायला शिवदूती वेपमाने बैसवेला कैलास असे जाऊन राहिला संहारले बाबा समूह ऐसे शिवभूषण त्याचे नवे बहिमान राक्षस संभूसे कर जोडून भस्म ऐकायचा हा भस्म कोणते उत्तम शिवभक्तीला ऐकायचा नम यावरीच मामध्ये उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदिर गिरी परम पवित्र उंच योजने 11 सहस्र त्यावरी एक त्रिनेत्र देवासहित पात्र यश गंधर्व किन्नर चारण पिशाच गुह्यक समग्र देव उपदेव पवित्र महेश वेष्टन सोडे बैसले मरुद्गण पितृगण समस्त एकादश रुद्र द्वादश आदित्य इष्टभैरव सत्यदे अष्टदिक्पाळ पातले 88
सहस्र ऋषीश्वर 60 सहस्र बालकिल्ले ब्रह्मपुत्र पाताळ नाग पृथ्वीचे सूर्यपवर शंकराविष्टद इष्टद बैसले विष्णू विधी पुरंदर दिव्य विषय ध्यानम पाहते मजगर भूतांचे मेळे अपार मंद्राचळी मिळाले सिंधूर पदन भद्रकुमार 60 कोटी शिवगण समग्र पुढे वीरराज नंदिकेश्वर दुसरा मांदर शुभ्र दिसे तेथे आले सनतकुमार साष्टांग नमस्कार स्तवन करुणे अपार विभूती धारण विधी पुसते यावरी बोले जास्वने युगती जाना तोचे निर्मळ शुद्ध करुणे गोमय गोळ वृत्तिका काकन विरहितम ते वाळवणे उत्तम मग करावे त्याचे भस्म शुद्ध विभूती त्याचे परमाशिव गायत्री मंत्रीचे आधी अंगुष्ट लाभीचे वर्धव मग मस्तकाविष्टचे शुद्ध तर्जनी लावावे लावी तर्जनीनं लावीचे निषिद्ध अकनिष्ठ का वेगळे करावे दो बोटांनी लावीचे भाडे अंगुष्ट रेखांमध्ये त्याच्याकडे एक असे 53 धारण चंद्रमौळे सनतकुमारांते सांगत तर्जनीने लावित सर्वांगी विभूती त्रिभोटी लावीचे निश्चिती येणे महात्भावी भस्म होती शिवभूषण प्रतापे अगम्य गमन पुसुरापाना ब्रह्महत्या गुहत्या भक्षभक्षण महापापांचे पर्वत जाण भस्म चर्चेने भस्म होती ईसिया भस्म वामदेव सांगी सर्व विमान आल्या पूर्व विद्वेरूप असर झाला कैलास प्रति जाऊन राहिला शिवरूपवन वामदेव पृथ्वी पर्यटन स्वच्छ करीत चालला सत्संग समय माधुर वामदेव संगीत तरला सर भस्म लेपने बाळ नेत्र सदा सुप्रसन्न भक्तांसी मंत्र तीर्थ द्विज देवगुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व येथे जैसा धरती सिद्धी त्याची त्यांसी पांचाळ देशाचा नृपनाथ नाम जयाचे सिंहकेत जैसा चक्रनंदन तृतीय सुत पर्था देशाचा पुरुषार्थी मृगयचा गेला तर भूपाळ मागे चालला तर धुरंधर दळ शुभ्रांचे ही बहुत मेळ बहुचाल निगती जयसा वन वने हिंडता भूपनायक शबर एक परम भाविक भग्न शिवालय एका गेला त्यानंतर निषाद तो उन्मळोनी पडले दिविलिंग पंचसूत्री रमणीय भंग सिंहकेत राय समेत झाला तिथं राय म्हणे लिंग चांगले परिभायचे भावी भुजले ओळीचे देवार्चना मांडले दंभी करुण लौकिकी निर्भावया जोर प्रतिमा ठेवल्या सोजोळ करुण जैविक सारे मांडले दुकानात जैसा प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध यंत्रित हिंडते जैसा मैदम मार्ग जैसा वाटे साधू सिद्ध वेश धरुणी दुरात्मा काळ नेहमी साधू वेश धरुण वाटत बैसला करावया विघ्न एवं भावी न देवतार्चना व्यर्थ कायदा अंबिका शबरासे म्हणे नृपसत्तमा तुझं हे लिंग सापडले उत्तम निश्चित म्हणे भोजन क्रम जाय सांग भावी न बोलून रूपार भोजन जायचे बोलतो प्रकार पटे चित्तभस्माचे पवित्र नित्यानंतर नावे चित्तभस्मा नैवेद्य करून अर्पण समर्पण हे मुख्य सर्वजान शैवलक्षण निष्ठेचे रूपवचन मारणे अर्थार्थ शबरलिंग करा आणि ते शबरीचे सांगे अत्यंत शबरी तेही झाली सुमुहूर्ते शिवलिंग स्थापना दोघे पूजित निष्ठे करून चित्तभस्म नित्यानुदान आणि ती मिळवणी साक्षीपे एकार्थी होतांचे सुंदरी नैवेद्य आणि ते जोडकरी उभयतान जोडल्या करे जीवस्तवनी सादर ऐसे नित्य करता भोजन लोटले किती कधीनं त्यांची निष्ठा पाहाव्या पूर्ण पंचमुद्राने केले नवले केले ऐसे एकदा घडणे आले चित्तभस्म कोट्यांना वेळे शबरे पावा उत्तम प्रयत्न केले अपार शोधले भूमंडळ परत आणि सदनासे येत शबरीचे सांगे वृत्तांत तेही झाले चेताग्रस्त म्हणे पूजन आता केवी होय केले शिवभजन उत्तम परिणाम मिळे चित्तभस्म तो शबर प्रदोक्तराज परम नैवेद्य शिवाचे अर्पिना शिव दीक्षा परमा कठीण नष्ट भाय मरमण शिबरी म्हणे प्रिया लगन मी आपले भस्म करते आता पाक सदनी बैसने लावून घेते आता अग्न ते चित्तभस्म अर्पण संभपूजन करावे मग सुचिरभूत होऊन शबरीने शिवध्यान स्मरण करे अग्नी लावणी जड करे भस्म करे कलेवर शबर घेऊन ते भस्म चर्चे सदशिवासे प्रेम परे नैवेद्या नवया उत्तम दुसरे कोणी नसेची बोळा चक्रवर्ती उदार तारा वैदैर्य पाहे शंकर आसन घालून बैसाला शबर परम शाद्र स्वर्जनी शबरी उत्तम पाक करून नित्य नैवेद्य घेऊन शबर एकारती करून पुराभ्यास बोलावित एकारती होतांच्या सदाशिवा त्रुटीनं वाजता नैवेद्य दाबावा विलंब होता महादेवा अत्यंत क्षोभ होय काय सर्व अन्याय क्षमा करे ईश्वर परिनैवेद्याचे होता उशीर क्षोभो जातो श्री शंकर उशीर हनुमंत्र सोसेना शबर आनंदमय शिवाजने स्त्रीने शरीर जाळले ना ठेवे म्हणे लिहिणे नैवेद्या वेगळी आणि तव पाठीची उभी ठाके रंभा वरुषी सुंदरी त्या होऊन दिव्य रूप झाली शबरी चतुर्विध नैवेद्य करे देत पतीच्या देवा नैवेद्यावर पुणे शबर मने उजा झाली षोडशोपचार दोघी जोडणी कर स्तवन करे शिवाचे जय जय ब्रह्मा अनंत ब्रह्मांड नायका जय जय शिवमाया चक्रचालका दुर्जन दमना मदनांतका भवहारका भवानीपते पूजन झाले संपूर्ण शबर पाहे विलोकन अलंकार मंडित सद्गुण आपणाई शिवरूप झाला एक निळकंठ वेगळा करुणा शिवभक्त शिवसमान स्तव आले दिव्य विमान वाद्य अपार वाजते एक दिवस मनांचा परिमळ आश्चर्य करे सिंह केतर रूपाळा विमानी बाई सवनी तत्काळ शिवपद पावली दोघेही राव मने विनोदी करुण सांगितले चिताभस्म पूजन भरी धन्य शबराचे निर्वाण धरून केले
केला कैलासाम धन्य देशभरी कामिनी देह समर्पिला शिवाचने एवं एकनिष्ठ देखील या माणसुनी पिनाक पाणी प्रसन्न नव्हे सिंह घेतासी लागला तोची वेद शिव सर्वदा शिवभजनाचा छंद शिवलेला मृत प्रसिद्ध श्रवण करते सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार वरते आचार्य प्रतिनिध नृपवर शिव प्रित्यर्थ उदार दाने वाटे सत्पात्रे या परी शिव करिता शिवभजन सिंह केतन शिवरूप होऊन शिवपदी राहिला जाऊन धन्य भजन निष्ठेचे शिवलीला मृत मंडपे सुरवाडलीन जडत जात श्रीधर वाग्वल्ली हळभळ पसरली ब्रह्मानंदी करुणिया ते छाया सगन अत्यंत तेथे निष्भयसुत शिवभक्त प्रेम द्राक्ष बहुत सदा सेवत आदरे श्रीधर वरदा ब्रह्मानंद मृडानी हृदयाब्ज मिलिंद कैवल्य पददायक सभेदा लीला गद बोलवी पुढे विश्वलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद प्राण ब्रह्मोत्तरखंड परिषद सज्जन खंड नमोदय गुढ श्री साम्ब सदाशिवर प्रणम शुभम भवतु हर हर महादेव।